नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पदभरती आलेली आहे. ही पदभरती अमरावती जिल्ह्यासाठी असणार आहे आणि ही जी पदभरती असेल ती कंत्राटी पदांची भरती असणार आहे. तर याच्यासाठी पोस्ट बघू शकता तुम्ही. पदांचे नाव आहेत स्पेशलिस्ट आणि स्टाफ नर्स, म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सेससाठी ही पदभरती असणार आहे. गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन. याच्यासाठी गायनेकोलॉजिस्टसाठी नंबर ऑफ द पोस्ट असणार आहे 2. ते शैक्षणिक अर्हता जे असणार आहे ते असणार MD MS इन गायनेक DGO DNB हे असणार आहे त्याची शैक्षणिक अर्हता. त्याचे जे वेतन असणार आहे ते असणार आहे 75,000 रुपये तुम्हाला सॅलरी असणार आहे पर मंथ. वर्किंग प्लेस पण दिलेले आहे त्यांनी, चिखलदरा आणि धरणी हे असणारे वर्किंग प्लेस. तसेच पीडियाट्रिशियनसाठी पण नंबर ऑफ पोस्ट आहेत 2. क्वालिफिकेशन आहे MD इन पीडियाट्रिशियन DCH DNB हे असणारे क्वालिफिकेशन आणि त्याची सॅलरी जवळपास सेमच आहे 75,000 रुपये पर मंथ एवढी सॅलरी असणार आहे. वर्किंग प्लेस पण सेमच, चिखलदरा आणि धरणी. स्टाफ नर्ससाठीही वॅकन्सी आलेली आहे. नंबर ऑफ पोस्ट असणार आहेत 2 आणि त्याची जी शैक्षणिक अर्हता आहे ती असेल BSc नर्सिंग GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन ही असणार आहे शैक्षणिक अर्हता. पण ह्या पोस्टसाठी जी सॅलरी असणार आहे ती असणार आहे 18,000 रुपये पर मंथ. वर्किंग प्लेस असणार आहे चिखलदरा आणि धरणी. ठीक आहे, तर ह्यासाठी अर्ज मागवण्याची तारीख ही सुरू झालेली आहे 12/2/2025. 12 फेब्रुवारीला पासून अर्ज स्वीकारण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि शेवटची अंतिम तारीख जी असणार आहे ती आहे 22 फेब्रुवारी 2025. तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळता अर्ज करायचे आहे आणि अर्ज हे तुम्हाला फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर अर्ज तुम्हाला ह्या ठिकाणी जाऊन अर्ज तुम्हाला सबमिट करायचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कॅम्प अमरावती विभाग यामध्ये तुम्हाला जाऊन अर्ज इथे जाऊन सबमिट करायचा आहे. ह्याच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे ती असणार आहे, आपण एक मिनिट बघून घेऊया. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 48 वर्ष ही असणार आहे वयोमर्यादा. तर निवड प्रक्रिया काय असेल या पोस्टसाठी ते आपण बघून घेऊया. निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम वगैरे द्यायची नाही. तुमची मुलाखती बेस सिलेक्शन होणार आहे, निवड होणार आहे. फक्त तुम्हाला एक मुलाखत द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला शेवटच्या वर्षासाठी किती मार्क्स आहेत ते महत्त्वाचे आहे. त्या मार्क्सवरती तुमचे मुलाखतीचे पुढील प्रोसेस घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला पदासाठी शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास, म्हणजेच वरील जी शैक्षणिक अर्हता दिली आहे ती सोडता इतर अजून तुमचं ॲडिशनल काही जर शिक्षण झाले असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर या पदाशी संबंधित अनुभव, या पदाशी संबंधित तुम्हाला जर अनुभव असेल, तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव हवे. 1 वर्षाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला 6 गुण दिले जाणार आहेत. 2 वर्षाचा असेल तर 12 गुण, असे तुम्हाला 30 गुणांपर्यंत याच्यामध्ये 30 गुणांपर्यंत तुम्हाला गुण मिळू शकतात. टोटल गुण आहेत 100. जेवढे जास्त तुम्हाला गुण मिळतील तेवढी तुमची मुलाखत होण्याची चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, तर यासाठी आपण अर्ज आता बघूया. तर हा आहे अर्ज. हा अर्जाची तुम्हाला मित्रांनो प्रिंट घ्यायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण भरून तुम्हाला वरील दिलेल्या पत्त्यावरती हा अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर ह्या अर्जा रिलेटेड पुढची जी प्रोसेस आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये दिली जाईल. ही वेबसाईट तुम्ही नोट करून ठेवा आणि ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अर्जा रिलेटेड कोणतीही तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर, ते तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. अशाच नवीन भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.